द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. पार्ट 15. अंतर्मन आणि वैवाहिक समस्या. मन कशा प्रकारे काम करतं हे समजवून न घेतल्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होत असतात. पती पत्नी दोघेही अंतर्मनाच्या नियमांचा योग्य वापर करू लागले तर त्यांच्यातील सगळे मतभेद व संघर्ष नाहीसे होतात. एकमेकांसाठी प्रार्थना करून ते परस्परांसोबत राहू शकतात. ईश्वरीय मनन, चिंतन, नियमांचा अभ्यास, सामुदायिक उद्देश, परस्पर साहचर्य आणि परस्परांना स्पेस देणं यातून वैवाहिक जीवनात सुसंवाद निर्माण होत असतो. अशा दाम्पत्याला शाश्वत सुख व साहचर्याची अनुभूती लाभते. विवाहाच्या आधीची वेळ ही घटस्फोटाला प्रतिबंध लावण्याची सर्वात उत्तम वेळ असते. नरकमयी वैवाहिक आयुष्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं यात काहीच गैर नाही, पण मुळात इतकी वाईट परिस्थिती का निर्माण व्हावी? वैवाहिक समस्यांच्या खऱ्या कारणावर लक्ष केंद्रित करताना त्या समस्यांच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं. वैवाहिक जीवनातील दुःख, वादविवाद, शेवटी घटस्फोट हे स्त्री पुरुषांच्या इतर समस्याहून वेगळे नाहीत. या सगळ्यांच्या मुळाशी आहे बाह्य आणि अंतर्मनाचे कार्य व त्याच्या परस्पर संबंधाबाबतचे अज्ञान. अर्थ विवाहाचा. वैवाहिक जीवन वास्तविक व सहज असण्यासाठी मजबूत आध्यात्मिक आधारावर विवाह आरंभ व्हायला हवा. विवाह हृदयापासून व्हावा. हृदय हे प्रेमाचं पात्र असतं. प्रामाणिकपणा, प्रांजळपणा, दयाळूपणा आणि अखंडता या सगळ्यांचा समावेश प्रेमात होतो. प्रत्येक जीवनसाथीनं दुसऱ्याशी पूर्णपणे प्रामाणिक व प्रांजळ असायला हवं. जेव्हा एखादा पुरुष अहंकार सुखावण्यासाठी, सामाजिक प्रतिष्ठेसाठी किंवा स्त्रीच्या वडिलोपार्जित संपत्तीत वाटेकरी होण्यासाठी एखाद्या स्त्रीशी विवाह करतो तेव्हा तो खऱ्या अर्थानं विवाह राहत नाही. सचोटी, प्रामाणिकपणा आणि विनाअट प्रेम असत नाही. असा विवाह म्हणजे कपटनीती एक ढोंग असतं. एखादी स्त्री म्हणते, मी जॉब करून थकले आहे, सुरक्षितता हवी, यासाठी मला लग्न करायचं आहे. आता अशा लग्नाचा आधारच फसवा आहे, कारण ती अंतर्मनाच्या नियमांचा योग्य वापर करत नाही. सुरक्षिततेसाठी लग्न करण्याची मुळीच गरज नसते. सुरक्षितता अवलंबून असते बाह्य व अंतर्मनाच्या परस्पर संबंधाच्या ज्ञानावर. प्रस्तुत पुस्तकात मी जी तंत्र सांगतोय या तंत्रांचा अवलंब करणाऱ्या कोणाही स्त्रीला किंवा पुरुषाला कधीच संपत्तीचा, आरोग्याचा अभाव जाणवणार नाही. तिला या संपत्तीचा लाभ अन्य कोणाकडून होणार नाही, तर ती संपत्ती स्वतःहून त्या व्यक्तीकडे येईल. स्त्री हे आरोग्य, शांती, सुख, प्रेरणा, मार्गदर्शन, प्रेम, विलास, सुरक्षितता, आनंद व जगातील इतर कोणत्याही गोष्टीसाठी तिच्या पतीवर अवलंबून राहू शकत नाही. तिला सुरक्षितता आणि मनशांती लाभते तिच्या अंतर्यामी असलेल्या शक्तीच्या ज्ञानातून. कसा आकृष्ट कराल आदर्श पती? आतापर्यंत तुम्हाला अंतर्मनाची कार्यपद्धत समजली असेल. तुम्हाला माहीत झालं असेल की तुम्ही त्यावर जे ठसे उमटवता ते साकार होतं. चला तर मग तुमच्या अंतर्मनावर गुणांचा ठसा उमटवायला प्रारंभ करा. जी गुणवैशिष्ट्ये तुम्हाला एका पुरुषात हवी आहेत. पुढे एक उत्कृष्ट तंत्र दिले आहे. रात्री आराम खुर्चीत किंवा योग्य वाटेल तसे आरामशीरपणे बसा. डोळे बंद करा. तुमचं शरीर रिलॅक्स करा. एकदम शांत, संथ आणि ग्रहणशील बना. तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधा. अशा पुरुषाला आकर्षित करत आहे जो प्रामाणिक, सालस, निष्ठावान, विश्वासू, शांत, आनंदी आणि संपन्न आहे. देवान गुण आता माझ्या अंतर्मनात उतरत आहेत. मी या गुणांचे मनन व चिंतन करत आहे. तसे ते माझा एक भाग बनून जातात. मला माहीत आहे की आकर्षणाचा एक शक्तिशाली नियम असतो. मी माझ्या विश्वानुसार एका अशा पुरुषाला आकर्षित करत आहे जो माझ्या अंतर्मनात मला खराखुरा वाटतो. मी जाणते की
मी त्याला सुख व आनंद देऊ शकते. तो माझ्यावर प्रेम करतो व मी त्याच्या आदर्शांवर. तो आणि मी परस्परांना बदलू इच्छित नाही. आम्हा परस्परात प्रेम, आदर आणि स्वातंत्र्य आहे. तुमच्या अंतर्मनाला सुपीक करण्याच्या या तंत्राचा सराव करा. ज्या गुणांचं तुम्ही मनोमन चिंतन केलं आहे, असे गुण ज्या पुरुषात आहेत त्याला तुमच्याकडे आकर्षित करण्याचा आनंद अनुभवला. तुमचं अंतर्मन मार्ग निर्माण करेल ज्यावर तुम्ही दोघे भेटाल. तुमच्यात असलेले सर्वश्रेष्ठ प्रेम, समर्पण आणि सहचार्य त्याला देण्याची तीव्र इच्छा बाळगा. प्रेमाच्या उपहाराबाबत ग्रहणशील राहा. कशी आकर्षित कराल आदर्श पत्नी? आदर्श पत्नी आकर्षित करण्यासाठी पुढील सकारात्मक वाक्य विधाने सतत म्हणा. मी योग्य स्त्रीला माझ्याकडे आकृष्ट करत आहे, जिचा माझ्याशी उत्तम ताळमेळ आहे. हे एक सात्विक मिलन असेल, कारण ते दैवी प्रेम एका अशा व्यक्तीत साकार झालेलं आहे जिच्यात मी पूर्णपणे एकरूप होणार आहे. मी त्या स्त्रीला प्रेम आणि आनंद देऊ शकेन असा विश्वास वाटतोय की त्या स्त्रीचं जीवन परिपूर्ण व अद्भुत बनवू शकेन. ती सोज्वळ, प्रामाणिक, विश्वासू आणि निरागस आहे. ती आनंदी आहे. आम्ही परस्परांकडे अनावर ओढीनं आकर्षित झालो आहोत. प्रेम, सत्य आणि सौंदर्य असेल अशीच स्त्री माझ्या जीवनात यावी. आता मी माझी आदर्श जीवनसाथी स्वीकारली आहे. साथीदारात जे गुण तुम्हाला अपेक्षित आहेत त्यांचं शांतपणे मनन करा, म्हणजे तुमच्या मनपटलावर त्या स्त्रीची प्रतिमा उभी राहील. मग एक दैवी व्यवस्थेद्वारे तुम्ही दोघं एकत्र याल. शेईला बी नावाची महिला खूप वर्षापासून प्रशासक म्हणून कार्य करत होती. ती मला म्हणाली, मी 3दा लग्न केलं, पण माझे 3ही पती नेभळट निघाले. सर्व निर्णय घेण्याबाबतीत ते माझ्यावर अवलंबून असायचे. माझ्या नशिबी असे पुरुष का आले बरं? दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या आधी तुला हे माहीत होतं की होणाऱ्या दुसऱ्या नवऱ्यातही पहिल्या नवऱ्यासारखेच गुण आहेत? अर्थातच नाही, तिनं ठासून सांगितलं. पण माझ्या 3ऱ्या नवऱ्याबाबतही हेच घडलं. दोष त्या पुरुषात नव्हता, तो तिच्या अंतर्मनात होता. ती प्रत्येक परिस्थिती स्वतः नियंत्रित करण्याचा दुराग्रह ठेवणारी, वर्चस्व गाजवणारी स्त्री होती. एकीकडे तिला आज्ञाधारक व निष्क्रिय नेभळट जोडीदार हवा होता, ज्यामुळे तिचं वर्चस्व कायम राहील, आणि दुसरीकडे तिला तिच्या बरोबरीचा सशक्त जोडीदारही हवा होता. तिचं अंतर्मन तिच्या सर्वात प्रबळ गरजेनुसार तसा निष्क्रिय माणूस तिच्याकडे आकृष्ट करत असे. पण त्याच्याशी लग्न केल्यावर तिला दिसून यायचे की तो पुरुष तिची खरी गरज पूर्ण करू शकत नव्हता. पण योग्य प्रार्थनेनं हे तिला भेदता आलं. दुष्ट चक्रातून मुक्ती. तिला शेवटी एक सत्य समजलं. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा ज्या प्रकारचा जोडीदार तुम्हाला आदर्श वाटतो तसाच तो तुम्हाला मिळतो. तुमच्या विश्वासाला अनुरूप सर्व काही लाभत असते. जुनी मनोधारणा तोडण्यासाठी शेईला बीने खालील प्रार्थनेचा अवलंब केला. मी माझ्या मानसिकतेत मला मिळवण्याची तीव्र आस असलेल्या पुरुषाला आकृष्ट करते. मला पती हा सशक्त, ताकदवान, प्रेमळ, यशस्वी, प्रामाणिक आणि विश्वासू मिळावा. त्याला माझ्याकडून प्रेम, आनंद लाभत आहे. मी प्रामाणिक, सच्च्या मनाची, प्रेमळ आहे. माझ्याजवळ अद्भुत नजराणे आहेत. मला पण तो तसेच नजराणे देऊ शकतो. असा माणूस खोटे आहे हे निसर्गाला माहीत आहे, आणि माझ्या अंतर्मनाचे गहन सुज्ञपण आता त्याच्या परीने आम्हा दोघांना परस्पराजवळ आणत आहे. आम्ही दोघे एकमेकांना क्षणार्धात ओळखून घेऊ. सकाळी उठल्यावर आणि शेवटी झोप लागताना ती रोज प्रार्थना करायची. ती विश्वासपूर्ण खात्री बाळगून होती की प्रार्थना वारंवार म्हणून तिच्या मनात व्यापली आहे. प्रार्थना सफल झाली. कित्येक महिने गेले. शैलीला सामाजिक जीवनात अनेक पुरुषांना भेटत होती, पण तिला भेटलेला एकही पुरुष पती म्हणून हवा होता तसा मुळीच नव्हता. तिला वाटू लागलं की तिचा आदर्श पतीचा शोध अपूर्ण राहील की काय. ती स्वतःला पुन्हा आठवण करून द्यायची की एक असीम प्रज्ञा तिची प्रार्थना जरूर स्वीकारणार आहे. त्यात काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं.
घटस्फोटाची अंतिम कार्यवाही पूर्ण होताच तिनं अत्यंत मोकळेपणाचा व मानसिक स्वातंत्र्याचा अनुभव घेतला. त्यानंतर लवकरच तिची एका फार्मसी कंपनीत मुख्य प्रशासकपदी नेमणूक झाली. पहिल्याच दिवशी एक वरिष्ठ डॉक्टर तिच्या केबिनमध्ये स्वतःचा परिचय करून देण्यासाठी आला. जेव्हा या पदासाठी तिची मुलाखत घेतली गेली होती तेव्हा तो एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी परगावी गेला होता. त्यामुळे त्याचा परिचय होऊ शकला नव्हता. ज्या क्षणी तिच्या केबिनमध्ये त्यानं प्रवेश केला तत्क्षणी तिच्या लक्षात आलं की ज्या माणसासाठी प्रार्थना करत होती तो हाच आहे. साहजिकच त्या डॉक्टराला देखील तसंच जाणवलं. ओळखीला 1 महिना पूर्ण व्हायच्या आतच त्या डॉक्टरांनी तिला प्रपोज केलं. लग्नानंतर त्यांचं जीवन सुखद झालं. हा डॉक्टर पूर्वीच्या पुरुषांसारखा निष्क्रिय नव्हता. तो सशक्त, आत्मविश्वासाने भरपूर होता. त्याच्या क्षेत्रात त्याला मान सन्मान होता. त्याच्या कॉलेज जीवनात तो एक चांगला खेळाडूही होता. तसाच खूप आध्यात्मिक स्वभावाचा होता. तिची प्रार्थना सुफूळ संपूर्ण झाली. शेईलाला तिच्या प्रार्थनेनुसार पती मिळाला. कारण ती त्यासाठी मानसिकरित्या तीव्र इच्छा असलेल्या अत्युच्च बिंदूपर्यंत जाऊन मागत राहिली. ती मानसिक व भावनिकरित्या तिच्या कल्पनेशी तद्रूप झाली आणि ती कल्पना तिच्या जीवनाचा एक वास्तविक भाग बनून गेली. एक द्विधात्मक प्रश्न, मी घटस्फोट घेऊ की नको? घटस्फोट हा खरं तर एक अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे. या प्रश्नाचं कोणतंही एकच उत्तर लागू होत नाही. काहींच्या बाबतीत मुळात हे लग्नच व्हायला नको होतं असं वाटतं, तर काहींच्या बाबतीत घटस्फोट हाच एकमेव पर्याय नसतो. घटस्फोट एका जोडप्यासाठी योग्य तर दुसऱ्यासाठी अयोग्य ठरू शकतो. एखादा घटस्फोटित मनुष्य खोटारडे जीवन जगणाऱ्या इतर अनेक विवाहितांपेक्षा अधिक प्रामाणिक असू शकतो. माझ्याकडे अशी एक स्त्री सल्ल्यासाठी आली होती जिचा नवरा तिला मारहाण करून तिचे पैसे चोरून अंमली पदार्थांच्या सेवनाचं व्यसन पूर्ण करत होता. विवाह हा अत्यंत पवित्र असतो आणि घटस्फोट घेणं हे अनैतिक असतं असे तिच्या बालपणापासून संस्कार होते. मी तिला समजावलं की खरा विवाह म्हणजे 2 मनांचं मिलन असतं. जर 2 मनं सुसंवादाने, प्रेमपूर्वक आणि प्रामाणिकपणे एकरूप झाली तरच तो आदर्श विवाह होतो. आपण काय करायला हवं हे तिला समजलं. असा कोणताही ईश्वरीय नियम नाही जो तिला मार खाण्यासाठी, दहशतीखाली जगण्यासाठी आणि दामदाटी सहन करायला भाग पाडू शकतो. तुमची द्विधा मनस्थिती असेल तर अंतर्मनाचे मार्गदर्शन मागा. या गोष्टीची पक्की खूणगाठ बांधा की कोणत्याही समस्येवरचा उपाय नेहमी असतोच आणि तुम्हाला तो मिळेल. मौनात, शांतीत तुम्हाला जो संकेत मिळेल त्याला अनुसरा. घटस्फोटापर्यंत पोहोचणं. एकदा माझं एक दाम्पत्याशी बोलणं झालं. त्याच्या लग्नाला काही महिनेच झाले होते आणि ते घटस्फोट नाम घेण्याच्या तयारीत होते. त्या तरुणाला सतत अशी भीती वाटायची की बायको त्याला सोडून निघून जाईल. त्याची पत्नी त्याचा स्वीकार करत नसून ती त्याच्याशी मुळीच एकनिष्ठ नाही असा संशय त्याला सतत यायचा. या विचारांनी झपाटल्यानं त्याचे मन सैरभैर झालं होतं व तो हे विचार दूरही करू शकत नव्हता. त्याची मानसिकता शंकाळू व विभक्त होण्याची होती. ती त्याला योग्य प्रतिसाद देऊ शकत नव्हती. पण त्या तरुणाचा तिच्याबद्दलच्या भावनेचा हा परिणाम होता. त्याच्या अंतर्मनात घोळणारी विभक्त होण्याची भावना अशीच बाह्य परिस्थिती निर्माण करत होती. हाच तर कार्यकारण भावाचा नियम आहे. शेवटी त्याच्या बायकोनं घर सोडले. त्याला भीती वाटत होती तीच गोष्ट वास्तवात उतरली. संशयाची परिणती घटस्फोट आधी मनात घडतो. घटस्फोट आधी मानसिक स्तरावर घेतला जातो. कायदेशीर कारवाई त्यानंतर होत असते. त्या तरुण जोडप्याच्या मनात संशय, द्वेष, भीती, शंका आणि तिरस्कार घर करून होता. परिणामी प्रत्येक गोष्ट कमकुवत बनत चालली होती. मी त्यांना सांगितलं की द्वेषाने मन दुभंगतात आणि प्रेमानं सांधली जातात. त्यांना जाणवू लागलं की ते त्यांच्या मनावरच जुलूम करत होते. अंतर्मनाचा नियम दोघांपैकी एकालाही माहीत नव्हता. ते त्यांच्या मनाचा दुरुपयोग करत होते. गोंधळ व दुःखाला आमंत्रण देत होते. माझ्या सूचनेनुसार हे जोडपं एकत्र आलं आणि प्रार्थना उपचार पद्धतीचा प्रयोग करू लागले.
ते परस्परांबद्दल प्रेम, शांती आणि सद्भाव अनुभवू लागले. परस्परांकडे प्रेम, सुसंवाद, आरोग्य आणि शांती पाठवू लागले. रात्री बायबलचं वाचन करू लागले. दोघांनीही मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचं वैवाहिक जीवन अधिकच लोभस्वानं होऊ लागलं. चिडचिडी बायको. खूप वेळा बायकोच्या चिडचिडेपणामागे एक कारण असतं, ते म्हणजे दुर्लक्ष. तिचं प्रेम आणि आपलेपणाची नैसर्गिक ओढ अशा रीतीने चिडखोर वागण्यातून व्यक्त होत असतं की ज्यामुळे तिच्या जोडीदाराचं तिच्यापासून अधिकच दुरावतो. तेव्हा पत्नीकडे लक्ष द्या, तिची कदर करा, तिच्या सगळ्या गुणांचं कौतुक करा. पत्नीच्या काजाकपणातून पतीनं विशिष्ट रीतीनं वागावं अशी तिची इच्छा व्यक्त होत असते. खरं तर जोडीदाराला दूर सारण्याचे उपाय आहेत. एकमेकांतील क्षुल्लक दोष शोधून त्या आपल्या जोडीदारावर तुटून पडू नये म्हणून प्रत्येकाने परस्परातील सर्जनशील, निर्मितीक्षम व अद्भुत गुणांकडे लक्ष देऊन कौतुक करायला हवं, कदर करायला हवी. नाराज नवरा. एखादा पती पत्नीच्या वर्तणुकीबाबत मनातल्या मनात कुढत असेल तर मानसशास्त्रीयरित्या तो व्यभिचार करत असतो. नकारात्मक किंवा विध्वंसक गोष्टीकडे लक्ष देणं हा एक व्यभिचारच असतो. पती आपल्या पत्नीच्या मनातल्या मनात तिरस्कार करतो तेव्हा तो तिच्याशी अप्रामाणिक असतो, तिच्याशी मानसिक व्यभिचारच करत असतो. जो पती मनातल्या मनात कुडतो, कटुता बाळगतो आणि द्वेषपूर्ण असतो तो त्यांचा राग गिळू शकतो. तो दयाळू, सभ्य बनू शकतो, चतुराईनं मतभेद टाळू शकतो. बायकोच्या चांगल्या गुणांचं कौतुक करून व मानसिक प्रयत्नांद्वारा तो विरोध करण्याची सवय सोडून देऊ शकतो. त्यानं त्याच्या अंतर्मनाला शांती, सुसंवाद आणि प्रेमाच्या सरींनी ओलचिंब केलं तर पत्नीसोबतच्या संबंधात माधुर्य निर्माण होईल. सहज संवादाची स्थिती धारण करा आणि शेवटी तुम्हाला शांती आणि सामंजस्य लाभेल. अशा घोड चुका करू नका. वैवाहिक जीवनातील अडचणींची चर्चा शेजाऱ्यांशी किंवा नातलगांशी करणं म्हणजे मोठी घोडचूक आहे. पत्नीनं शेजारणीला सांगितलं, माझा नवरा माझ्या आईशी खूप वाईट वागतो, खूप दारू पितो, सतत शिव्या देतो. आता शेजारणीच्या नजरेतून त्या बाईचा पती उतरतो. पत्नीच असे बोलून शेजाऱ्यांच्या नजरेत पतीला क्षुद्र बनवते. इतकेच नाही तर तिच्या पतीच्या उणिवांची जितकी जास्त चर्चा ती करत राहील, त्याचा विचार करत राहील, तसतशी ती तिच्या अंतरंगात तिच्या पतीच्या या सगळ्या दुर्गुणांना व दोषांना पोषण देत असते. तुम्ही जसा विचार कराल तसंच वास्तव साकारेल. साधारणतः नातलग तुम्हाला चुकीचा सल्ला देतात. तो सल्ला सहसा पूर्वग्रह दूषित असतो, कारण असे सल्ले त्रयस्थपणे दिले जात नाहीत. तुम्हाला मिळालेला कोणताही सल्ला जो अंतर्मनाचे नियम भंग करणारा असतो तो कधीही चांगला किंवा ठोस असू शकत नाही. एका छताखाली राहणाऱ्या कोणत्याही दोन व्यक्ती कधीही तंटे तणाव याशिवाय राहू शकत नाहीत. तुमच्या मित्रमैत्रिणींना कधीही तुमच्या वैवाहिक जीवनाची काळी बाजू दाखवू नका. तुमची भांडणं तुमच्यापुरतीच मर्यादित राहू द्या. तुमच्या जोडीदाराची टीका किंवा धिक्कार करण्यापासून स्वतःला रोखा. जोडीदाराशी जुळवून घ्या. पती किंवा पत्नीने त्यांच्या जोडीदाराला स्वतःची आवृत्ती बनवण्याचा प्रयत्न करू नये. इतरांना बदलण्याचे असे बुद्धिहीन प्रयत्न करणं म्हणजे त्यांचा अपमान करणं होय. अनेक वेळा अशा प्रयत्नांमुळे विवाह मोडू शकतात. एखाद्याला बदलण्याचे सतत प्रयत्न केल्यानं त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागते. त्यातून तिरस्काराची भावना जन्म घेते, जी विवाहाला मारक ठरू शकते. जोडीदाराशी जुळवून घ्या. आपल्यापैकी कोणीही परफेक्ट नाही आणि हेच तथ्य वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीतही लागू पडतं. तुम्हाला स्वतःच्या इतक्या उणिवा आढळतात की त्या दूर करण्यात तुम्ही आयुष्यभर गुंतून पडू शकाल. जर तुम्ही जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न तर तुम्ही संकटाला आणि घटस्फोटाला आमंत्रण देत आहात. तुम्ही इतरांना बदलू शकत नाही तर तुम्ही स्वतःलाच बदलायला हवं. प्रार्थनेच्या या पायऱ्या परस्परांसोबत चढा व सहजीवन अनुभवा. पहिली पायरी, एखाद्या दिवशी काही कारणाने झालेली चिडचिड कधीही दुसऱ्या दिवसापर्यंत टिकवू नका. रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांना क्षमा करा. सकाळी ज्या क्षणी तुम्हाला जाग येते तेव्हा असा दावा करा की अंतर्मन तुम्हाला सगळ्या बाबतीत मार्ग दाखवत आहे. तुमच्या जोडीदाराकडे, कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांकडे आणि सगळ्या
जगाकडे शांती, सुसंवाद आणि प्रेमाचे विचार प्रसारित करा. दुसरी पायरी, सकाळचा नाश्ता करताना ईश्वराचं स्मरण करा. तुम्हाला लाभलेल्या चविष्ट भोजनाबद्दल, तुमच्या समृद्धीबद्दल ईश्वराचे आभार माना. तुमच्या कुटुंबियांसोबत न्याहारी करतेवेळी तुमच्या संभाषणात कोणतीही समस्या, चिंता किंवा वादविवाद यांचा उल्लेख होणार नाही याची काळजी घ्या. हीच काळजी दुपारच्या जेवणाबाबत घ्या. तुमच्या जोडीदाराला म्हणा, तू आमच्यासाठी जे करत आहेस त्याची मी कदर करते. मी दिवसभर तुझ्यासाठी प्रेम आणि सद्भावनेचे विचार करते. तिसरी पायरी, रोज रात्री ईश्वराची प्रार्थना करा. तुमच्या जोडीदाराला कधीच गृहीत धरू नका. त्यांच्याविषयी कौतुक आणि प्रेम व्यक्त करा. धिक्कार, टीका आणि कजागपणा याऐवजी कौतुकांचे विचार करा. प्रेम, सौंदर्य, संवाद, परस्पर आदर, ईश्वरावर श्रद्धा आणि सगळ्या मंगल गोष्टी यांच्या पायावर शांत आणि आनंदी वैवाहिक जीवनाची इमारत उभी राहत असते. रोज रात्री झोपी जाण्याआधी बायबलच्या 23व्या, 27व्या आणि 91व्या स्तोत्राचे, हिब्रूच्या 11व्या व कोरिन्थियसच्या 13व्या प्रकरणाचे आणि बायबलच्या इतर प्रसंगांचे वाचन करा. या तुमच्या कृतींचा आढावा घ्या. 1. अंतर्मनाविषयी अज्ञान सगळ्या वैवाहिक असमाधानांचं कारण असतं. 2. घटस्फोट थांबवण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे लग्नाच्या आधीची वेळ. योग्य रीतीने प्रार्थना कशी करायची हे शिकल्यास तुम्ही योग्य जोडीदाराला तुमच्याकडे आकृष्ट करू शकाल. 3. विवाह हे अशा स्त्री-पुरुषांचे मिलन आहे जे परस्परांशी प्रेमाने बांधील आहेत. विवाहामुळे सुख मिळत नाही. ईश्वराच्या शाश्वत सत्याचं, जीवनाच्या आध्यात्मिक मूल्यांचं चिंतन केल्यानं सुख मिळतं. 5. स्त्री व पुरुषात कौतुकास्पद वाटणाऱ्या गुणांचे चिंतन केल्याने तुम्ही योग्य जोडीदाराला आकर्षित करू शकता. मग तुमचं अंतर्मन एका दैवी संकेताने तुम्हा दोघांना एकत्र आणतील. 6. तुम्हाला हव्या असलेल्या तुमच्या वैवाहिक जोडीदारांचे अपेक्षांसह मानसिक चित्र रेखाटा. तुम्हाला प्रामाणिक, प्रेमळ जोडीदार हवा असेल तर तुम्ही स्वतः प्रामाणिक, प्रेमळ असायला हवं. 7. चुकांची पुनरावृत्ती करू नका. खरोखरच असा विश्वास वाटत असेल की तुम्हाला कल्पनेतील आदर्श जोडीदार मिळेलच, तर तुमच्या विश्वासाला अनुरूप फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आत्ताच तुमच्या आदर्श जोडीदाराचा मानसिकरित्या स्वीकार करा. 8. तुम्ही ज्याच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करत आहात ती तुम्हाला कोठे भेटेल या प्रक्रियेचा विचार करू नका. तुमच्या अंतर्मनाच्या प्रज्ञेवर पूर्णतः विश्वास ठेवा. तुम्ही अंतर्मनाला मदत करण्याची मुळीच गरज नसते. 9. जोडीदाराबद्दल दुर्भावना व संताप, शत्रुत्वाची भावना असेल तर तुम्ही मानसिक स्तरावर घटस्फोट घेतलाच आहे. तुम्ही मानसिकरित्या नकारात्मक विचारांच्या चिंतनात गर्क आहात. तुमच्या मनातील भीती तुमच्या वैवाहिक जोडीदारावर लादू नका. त्याऐवजी शांती, प्रेम, सुसंवाद, शुभभावना प्रक्षेपित करा आणि तुम्ही अनुभवाल की दिवसेंदिवस तुमचे कुटुंब, तुमचे वैवाहिक जीवन सुंदर आणि अद्भुत होत आहेत. परस्परांकडे प्रेम, शांती आणि सद्भाव यांचं प्रक्षेपण करा. या शुभ लहरी ग्रहण करून अंतर्मन परस्पर विश्वास, जिव्हाळा आणि आदर निर्माण करील. 12. चिडचिड्या जोडीदाराला सहसा तुम्ही त्याची कदर करण्याची, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज असते. त्यांच्यातील विविध चांगल्या गुणांची कदर करा. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, त्यांची कदर करता हे कृतीतून दाखवा. 13. जे पती-पत्नी एकमेकांवर प्रेम करतात ते कधीही कठोर वागू शकत नाहीत. वैवाहिक समस्यांबाबत नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दात काढण्यासाठी डेंटिस्टची गरज असते, सुताराकडे जाण्याची गरज नसते. तुमच्या समस्यांची चर्चा तुमच्या मित्रवर्तुळात, नातेवाईकांशी करू नका. सल्ला मसलत करायची असेल तर तज्ज्ञ व्यक्तींकडे जा. 15. तुमच्या पती वा पत्नीला कधीही बदलण्याचा प्रयत्न करू नका. अशा मूर्खपणाच्या प्रयत्नांमुळे आत्मसन्मानाला धक्का पोहोचतो. शिवाय अशा प्रयत्नांतून निर्माण होणारा द्वेष व शत्रुत्व वैवाहिक बंधनाला घातक ठरू शकतात. तुमच्या जोडीदाराला तुमची कॉपी बनवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. 16. सोबत प्रार्थना करा. शास्त्रोक्त प्रार्थना सगळ्या समस्या सोडवते. तुमची पत्नी जशी असायला हवी त्यांचे मानसिक चित्र मनपटलावर रेखाटा. आनंदी, सुखी, आरोग्यपूर्ण आणि सुंदर.
तुमच्या पतीनं जसं असायला हवं तशा दृष्टीनं त्यांच्याकडे पहा. सशक्त, प्रेमळ आणि सुसंवादी. धन्यवाद. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.